राज्यात 3 वर्षांनंतर एडिरेकनरच्या दरात वाढ, यामुळे घरं महागणार असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल। आजपासून नवीन दरांची अंमलबजावणी केली जाईल। राज्यातील साखर उत्पादन 80 लाख टनांवर अंदाजापेक्षा उत्पादनात घट होण्याची शक्यता। 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली। मसाजोगच्या मुस्लिम धर्मियांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय। देशमुख कुटुंबीय दुःखात असल्यामुळे रमजान ईद साजरी न करण्याच्या गावातील सगळ्या मुस्लिम धर्मियांचा निर्णय। धनंजय देशमुखांची गळाभेट घेतली। भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिंदेंच्या शिवसेनेत पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश। नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानची 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। आज नागपूर सत्र न्यायालयामध्ये फहीम खानच्या जामीन अर्जावर सुनावणी। राज्यात जळगाव, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रेही उडून गेले। नाशिकच्या येवल्यामध्ये अचानक अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची दाट शक्यता। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ। बीडच्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, तर शेतकऱ्याच्या उन्हाळी भाजीपाला पिकालाही फटका बसणार। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस। अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ। कांदा, आंबा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता। जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी। ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस। गहू आणि कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। उद्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। शेतकऱ्यांकडून गहू पिकाचं काढणीला वेग। धुळे शहरात कृषी बाजार समितीत गव्हाची आवक सुरू। स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारं गव्हाचं प्रमाण कमी झाल्याची माहिती। वाढत्या उन्हामुळे दुसऱ्या टप्प्यातील गहू बाजारात, त्यामुळे गव्हाच्या किमती वाढण्याचा अंदाज। परभणीचं तापमान 40शी पार, वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त। रस्त्यांवर शुकशुकाट, तर रुमाल टोप्यांचा वापरही वाढला। नंदुरबारमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र। आराखडा 4 कोटी रुपयांवर पोहोचला। ग्रामीण भागात महिलांना दूरवरून पाणी आणावं लागणार, नागरिकांचे हाल सुरू। नंदुरबारमध्ये बदलत्या हवामानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम। सकाळी तापमान 38 ते 30 अंशांवर, तर रात्री वातावरणात गारठा, त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण वाढलं। पुण्यामध्ये 3 एप्रिलला संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार, तर 4 एप्रिलला कमी दाबानं पुरवठा होणार। पालिकेकडून नागरिकांना पाण्याची साठवणूक करा, जपून पाणी वापरा असं आवाहन। सांगलीमध्ये सराईत दुचाकी चोरट्याकडून महागड्या मॉडेलच्या 7 लाखांच्या 12 दुचाकी जप्त। एलसीबीची कारवाईमध्ये आरोपी संकेत ढगेला अटक। होणारा नवरा पसंत नसल्यानं थेट हत्या करण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिली। श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार। पोलिसांकडून 5 आरोपींना अटक। सुपारी देणारी मयुरी दांडगे अजूनही फरार। छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ मोलकरेण आणि मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न। जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उपजिल्हाधिकारी देवेंद्र गटके यांचा आरोप। सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नांदेडमध्ये डंपरच्या धडकेत 29 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू। पोलिसांकडून चालकाला अटक, गुन्हा दाखल। धुळ्याच्या गोंदूर विमानतळ परिसरात झाडाझुडपांना भीषण आग। अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठी दुर्घटना टळली। नागपूरच्या येनवेरामध्ये एसबीएल एनर्जी प्लांटच्या PP5 इमारतीला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेलचं उत्पादन होणार।
शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. अलिबागच्या कुंडलिक खाडीमध्ये शिडाच्या होडींची स्पर्धा. 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी. तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित. प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदगावच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून 70 किलो चांदीचा रथ अर्पण. कोल्हापुरातील दसरा चौकात रथाचा लोकार्पण सोहळा. चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नांदेडच्या माहूर गडावर भाविकांची गर्दी. सनई चौघड्यांच्या आवाजात गडावर छबिना मिरवणूक संपन्न. भंडारामध्ये श्री झुलेलाल जयंतीनिमित्त बाईक रॅली आणि शोभायात्रा पार पडली. पूज्य सिंधी समाज पंचायतीकडून शोभायात्रेचं आयोजन. सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळा आणि जागरणाचा उत्साह. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.